नमस्कार मित्रांनो, इयत्ता 7वीच्या वर्गात मराठीच्या तासाला मी प्रणाली पाटील तुमचे स्वागत करत आहे. आज आपण कविता 11वी लेख ही अस्मिता जोगदंड यांची ही जी कविता आहे ती पाहणार आहोत. मुलांनो, लेख या ठिकाणी लेख म्हणजे मुलगी. ही कविता आपल्याला सुरुवातीलाच त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ऐका, वाचा आणि म्हणा. सुरुवातीला ऐकायची आहे, त्यानंतर ही कविता तुम्ही वाचायची आहे आणि नंतर वाचून झाल्यानंतर मी ज्या तालासुरात ही कविता म्हटलेली आहे त्याप्रमाणे म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे, किंवा तुम्ही तुमच्या स्वतःच्या तालामध्ये किंवा चालीमध्ये ती म्हटली तरी सुद्धा चालेल. तर मुलांनो, आता आपण ह्या कवितेला सुरुवात करणार आहोत. ही कविता ऐकल्यानंतर ती तुम्ही तुमच्या वहीत लिहायची आहे. कळलं? हे परत परत मी सांगणार नाही. आता आपण कवितेला सुरुवात करत आहोत. लेख ऐका, वाचा आणि म्हणा. लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंधण, लेक झाडाची पालवी, लेक हाडाच चंदन, लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंधण, लेक झाडाची पालवी, लेक हाडाच चंदन, लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समयी पेटते, लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास, अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते, सारे जग ही रुसले तरी परवा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये, फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा, कशी सकाळची आशा. मुलांनो, या ठिकाणी ही कविता मी तुम्हाला तालासुरात म्हणून दाखवलेली आहे आणि ही जर तुम्हाला आवडलेली असेल, ही कवितेचा जर तुम्हाला स्वर आवडले असतील, ताल आवडला असेल, तर तुम्ही ह्याच पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करा. नाहीतर मी तुम्हाला आणखीन एक कवितेची चाल या ठिकाणी सांगत आहे. बघा, तो लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंधण, लेक झाडाची पालवी, लेक हाडाच चंदन, लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समयी पेटते, लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास, अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते, सारे जग ही रुसले तरी परवा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये, फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा, कशी सकाळची आशा. मुलांनो,
या ठिकाणी लेख ही कविता मी तुम्हाला तालासुरात म्हणून दाखवलेली आहे आणि ह्या कवितेचा उद्देशच असा आहे की ती कविता तुम्हाला तालासुरात म्हणता आली पाहिजे, म्हणजेच बायहाट झाली पाहिजे. एकदा काय बायहाट झाली की मग तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित लिहिता येतील. मुलांनो, या ठिकाणी मी माझ्या पद्धतीने ह्या कवितेला चाल लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जर तुम्हाला तो आवडला असेल तर तुम्ही त्याच चालीवर ही कविता म्हणायची आहे आणि त्यानुसार ती कविता पाठ करायची आहे. आज आपण फक्त लेख कविता फक्त म्हणणार आहोत आणि पाहणार आहोत आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या वहीत ती लिहिणार आहेत. ही कविता आहे अस्मिता जोगदंड चांदणे यांचा जन्म झालेला आहे 1984 मध्ये. यांचा आपण जो परिचय आहे, ही कविता जेव्हा आपण उद्या स्पष्टीकरण करणार आहोत त्यावेळी मी या कवितेचे जे कवयित्री आहेत त्यांचा सुद्धा तुम्हाला माहिती थोडक्यात सांगणार आहे आणि त्याचबरोबर या कवितेचं विश्लेषण म्हणजे स्पष्टीकरण सुद्धा करून देणार आहे. ही कविता आता आपण दोनदा म्हटली, तुम्ही सुद्धा घरी ती म्हणायची आहे आणि माझी चाल तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करते. धन्यवाद.